7वी पासूनच्याच बऱ्याच वेळा अभ्यासाच्या या कॉम्पिटिशनच्या प्रिपरेशनमध्ये असं पालकांना वाटतं की आत्तापासून IIT ची तयारी म्हणजे मग विनाकारण मुलावर मानसिक ताण आणि दबाव. तर खरं IIT ची तयारी नाहीये, IIT ला जाण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत संकल्पनांची तयारी आहे. आणि जेव्हा ह्या मूलभूत संकल्पना आपण स्पष्ट करायला लागतो, त्याला काही IIT चे क्वेश्चन्स आत्ता नाही घ्यायचे, त्याला काही त्या टफ लेवलच्या क्वेश्चन्स प्रॅक्टिस नाही करायला लावायचं. पण उद्या येणारे कॉम्पिटिशन टफ लेवलचे क्वेश्चन्स असतील किंवा क्वालिफाईंगसाठी लागणारे बेसिक गोष्टी असतील, याच्या मूलभूत संकल्पना मुलांना अतिशय सोप्या, सहज आणि वापरणाऱ्या भाषेत कराव्या लागतील. आपल्याकडं मुलांना रेग्युलर स्कूलिंगमध्ये सब्जेक्टिव्ह टीचिंग, वाचन पाठांतर याच्यातून मुलं अजून बाहेर पडत नाहीयेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या ॲप्लिकेशन शिकवणाऱ्या किंवा ॲप्लिकेशन चेक करणाऱ्या एक्झाम्स आहेत. मुलांना एखादी संकल्पना समजली तर ती कशी वापरायची याबद्दल जोपर्यंत त्या मुलाला मुलीला समजत नाही तोपर्यंत खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी होत नाही. दिशा यावर काम करते, संकल्पना समजून सांगतोच आहे, पण त्या कशा वापरायला पाहिजेत याचा विचार चालू आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा दुसरा भाग आहे तो म्हणजे टाइम अँड डिसिजन मेकिंग. प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा हा कीवर्ड आहे. कारण तुम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षा बघा, त्या प्रत्येकामध्ये प्रश्न आणि त्याला दिलेला वेळ याचा रेशो 1:1 आहे. म्हणजे सर्वसाधारण एका प्रश्नासाठी 1 मिनिट एवढाच क्वेश्चनचा आणि त्या सोडवण्याचा कालावधी आहे. याचा अर्थ एका मिनिटात त्या विद्यार्थ्याला प्रश्न वाचण्यापासून उत्तरापर्यंत जायचंय. याचा अर्थ त्याचे डिसिजन मेकिंग ही मिनिट टू मिनिट तयार झाली पाहिजे. हे फाउंडेशनचा बेस आहे की तुम्ही शिकवायला टफ सिलेबस देऊ नका, पण निर्णय घ्यायला तर मात्र मिनिटाला त्याला शिकवा. आणि हेच खरं फाउंडेशनमध्ये अपेक्षित आहे.